जय भीम जय शिवराय. मी सागर रमेश गवई. मी विक्रोळी पार्कसाईड घाटकोपर येथे माझा जन्म झाला आहे. मी त्यानंतर उच्च शिक्षण घेऊन मी प्रॉपर्टी कन्सल्टंट या व्यवसायामध्ये मी आता सध्या गेली 17 ते 18 वर्षापासून मी काम करतोय. माझं स्वतःचं ऑफिस हिरा अंजनी पवईमध्ये आहे. आपल्याला जर सांगायला गेलं तर माझं जे आयुष्य आहे, मी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. मी ज्या परिसरात राहतो, त्या परिसरामध्ये मी अनेक अनुभव घेतलेले आहेत. लहानपणापासून ते आत्तापर्यंत जसं मी काही वर्षातच तिथून शिफ्ट झालो. काही उमेदवार सतत 3 टर्ममध्ये आमदारकी करतायत. काही उमेदवार असे आहेत की ज्यांनी अगोदर उमेदवारी लढवलेली आहे. पण उमेदवारी लढवल्यानंतर ते अचानक गायब झाले, मिस्टर इंडिया झाले आणि ते पुन्हा आता उमेदवारी लढवत आहेत. त्याच्यानंतर असे काही उमेदवार आहेत की ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे. संपत्तीच्या जोरावरती लोकांना विकत घेऊन मोठमोठ्या स्थळी घेऊन त्यांना आमिषे दाखवतात. पण ह्या ज्या आपण जर मला जनतेला या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सांगायचं आहे, की आपण त्यांची संपत्ती बघू, की आपल्या दैनंदिन जीवनातल्या समस्या बघू. हा खरा प्रश्न मला या घाटकोपरमधील जनतेला विचारायचा आहे, की माझा प्रश्न काय आहे? मला याला तीर्थस्थळाला जायचंय, मला साड्या घ्यायच्या आहेत, की मला अचानक आलेला उमेदवार जो फक्त उमेदवारीसाठी किंवा मतदानासाठी उभा राहतो, तो बघायचा आहे, की माझ्या घरच्या समस्या, स्वतःच्या समस्या, ज्या दैनंदिन जीवनातल्या समस्या आहेत, जसं की मी म्हणतो, की ज्या परिसरात मी राहतो, ज्या परिसरात मी जगलो, ज्या परिसरातून, ज्या समस्यातून मी जगलो, त्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत का? अशा उमेदवाराला खरं तर या जनतेने पाहिलं पाहिजे. हा विषय खूप अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की आपण जेव्हा कुठल्याही परीक्षेला सामोरे जातो, तर प्रश्नाची उत्तरे आपल्याला माहितीही पाहिजे आणि त्याची उत्तरे आपल्याला देताही आली पाहिजे. तर त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की मी जसं सुरुवातीला सांगितलं, की मी तिथला स्थानिक आहे. तर त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या मी अनुभवलेल्या आहेत. तर मी असं समजतो, मी असं जाणतो, की त्या समस्या त्यांच्या नसून त्या माझ्या आहेत. अनेक प्रश्न आहेत. जसं मी म्हटलं, की मी जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, तर साधारण एखादा रिक्षावालाही त्या एरियामध्ये यायला नाही म्हणतो. कारण की ट्रॅफिक आहे. लोकांची इतकी तिथे ट्रॅफिक झाली, म्हणजे गाड्यांची इतके ट्रॅफिक झालेले आहे, की त्या ट्रॅफिकमध्ये तिथे ऑटो रिक्षा जायला मानत नाही. त्यानंतर आपण जर पाहिलं असेल, तिथे पाण्याचे असे प्रश्न आहेत, की 50-50 माळ्यावर पाणी बिल्डिंगमध्ये 50-50 माळ्यावर पाणी पोहोचतंय. परंतु आमच्या एकदम सतल जागेवर पण पाणी पोहोचत नाहीये. 15 ते 20 मिनिटं पाणी तिथे पोहोचतंय. ह्या प्रश्नांवर मी पुढे विषय घेणार आहे. तिथे जर पाहिलं आपण तर तिथे स्लम एरिया, जास्तीत जास्त स्लम एरिया. तर ती मोठी डेव्हलपमेंट आणि इथे विक्रोळी पार्क साईडमध्ये किंवा घाटकोपर पश्चिममध्ये तिथे मोठी वस्ती आहे. पण अजूनही तिथे मोठमोठ्या बिल्डिंग्स किंवा काही गोष्टी होत नाहीत. तर मी स्थानिकांचं पुनर्वसन करेल आणि त्या पुनर्वसन करताना मी त्यांना कुठेही स्थलांतरित न करता त्याच घाटकोपरमध्ये, त्याच जागेवर तिथे राहण्याचं मी त्यांना 100% प्रयत्न करेल आणि मी ते करेल. आमच्या इथे गेल्या 15 वर्षापासून एक स्थानिक आमदार आहेत. जे स्थानिक आमदार युवकांच्या, म्हणजे त्या त्या विभागातल्या घाटकोपर पश्चिममधल्या अनेक महिला असतील किंवा आई-वडील असतील, त्यांना काशी यात्रेला नेतात. तर मी जर समजा हे आलं तर मी काशी यात्रेला नेणार नाही. कारण की काशी यात्रेला नेण्यापेक्षा मी त्या घरातल्या जो युवक असेल, त्या युवकाला जर मी तिथे रोजगार उपलब्ध करून दिला, जर मी त्याला तिथे उच्च शिक्षणाचं जर त्याला काही करू शकलो, तर मला असं वाटतं तो माझ्याऐवजी तो स्वतःच्या पैशाने, स्वतःच्या हिमतीने त्यांच्या आई-वडिलांना, त्यांच्या पत्नीला तो काशी यात्रेला नेऊ शकेल. तर माझा प्रयत्न असेल की युवकांना उच्च शिक्षण देणं, उच्च शिक्षणाचं मार्गदर्शन करणं आणि त्या उच्च शिक्षणातून तो कशा पद्धतीने स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःच्या मतावर, स्वतःच्या हिमतीवर तयार करेल याच्यासाठी गाईडन्स करणं.
मोटिवेशन तसे अनेक मोटिवेशन आयडॉल असतात, पण परिस्थितीपेक्षा दुसरं कुठलंही मोटिवेशन नसतं. परिस्थिती आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकवते. तर माझी जी परिस्थिती आहे, तीच माझ्या बाजूच्या लोकांची परिस्थिती आहे, तीच माझ्या मतदारसंघाची परिस्थिती आहे. ही परिस्थितीच माझा मोटिवेशन आहे. ह्या परिस्थितीतून मी स्वतः गेलेलो आहे. त्यामुळे मला माहीत आहे, की दर-दर पाण्यासाठी भटकावं लागतं, रस्त्यासाठी भटकावं लागतं, गटरीच्या सिवर लाईनसाठी भटकावं लागतं. ते रात्री घरी यायच्या रिक्षा, ऑटो रिक्षापासून अशा अनेक समस्या आहेत. तर ह्या समस्याच माझं मोटिव्हेशन आहे आणि या समस्या सोडविण्यासाठीच मी या विधानसभेमध्ये याच्यामध्ये उतरलेलो आहे आणि मला खात्री आहे, मला या जनतेची खात्री आहे, की कुणी कितीही भूलथापा या मोठमोठ्या प्रस्थापितांनी केलेल्या असतील, बलाढ्य ज्यांच्याकडे पैसा आहे असं या लोकांनी केलेला असेल. पण मला खात्री आहे जनतेकडून, की जनता ही सुज्ञ आहे. जनतेला आपली मतं, आपला अधिकार कळतात. म्हणून तो मताचा अधिकार गाजवतील, ना की मतदान करतील. कारण मत हे दाराचं नाही तर अधिकाराचं हे मानलं जातं, स्वरूप मानलं जातं किंवा तो हे केला जातो. मला या घाटकोपर पश्चिममधील लोकांवर विश्वास आहे, की हेच अगोदर आपल्या स्वतःच्या समस्यांसाठी झगडतील, ना की येणाऱ्या त्यांना मिळणाऱ्या पैशासाठी मतदान करतील.